नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार जिथं कोणीही त्या विषयावर चर्चा करत नाही, पण आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठा धोका भावी पिढीला आणि त्यांच्या पालकांना निर्माण झालाय अशा विषयावर, म्हणजेच 8वी ते 12वीचे जे किशोरवयीन मुलं आणि मुली आहेत यांच्या समस्यांवर आपण इथं बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, निसर्गाने स्त्री आणि पुरुष दोघेही निर्माण केले. हे निर्माण करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला आपला वंश पुढे न्यावा लागतो आणि वंश पुढे नेण्यासाठी नर आणि मादी असणं खूप गरजेचं आहे. पण सध्या 8वी ते 12वीची मुलं म्हणा किंवा 15 ते 20 वयोगटातली ज्या मुलं आणि मुली आहेत त्या मुली सध्या प्रेम नावाच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत, किंवा मुलं सुद्धा. आणि मग ते रात्रभर चॅटिंग असेल, व्हिडिओ कॉल असतील किंवा मग इतर जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच मुलं काय, पालकही चिंतेत आहेत आणि त्या मुलांचंही भविष्य धोक्यात आहे. आता मुलांना जे प्रेम वाटतंय ते खरंच प्रेम आहे का, किंवा आणखी काही वेगळं आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. आता साधारणतः आपण जर असा विचार केला की या वयातल्या मुलींना काय वाटतं माहितीये का, की नेमकंच समजा ते 8वी 9वीला गेल्या की त्यांच्या स्वप्नामध्ये एक राजकुमार यायला लागतो. आणि आजकालचे राजकुमार कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. आजकालचे राजकुमार म्हणजे 24ची छाती, 36ची कंबर, आहे की नाही, वजन 35-40 किलो, ते हाताला चिंध्या, गळ्यात दोऱ्या, पुन्हा ते तोंडात गुटखा आणि एकंदरीत केस हिरवे पिवळे तांबडे केलेले रंगीबेरंगी केसांचे एकदम भंगीरे असे राजकुमार आजकाल झालेले आहेत. बरं, मुली कमी नाहीत. मुलांना काही राजकुमारी स्वप्नात यायला लागतात. म्हणजे त्यांना काही म्हणण्यापेक्षा त्यांना जी दिसली ती राजकुमारी दिसायला लागली. पण हे सगळं चालू असताना एक महत्वाची गोष्ट आहे की जिच्याकडे आपलं लक्ष नाहीये. काय, की आपल्या बुद्धीवर आपल्या भावनांचा इतका ताबा व्हायला लागतो. आपल्या म्हणजे या 8 ते 12 वयोगटातील मुला मुलींच्या बुद्धीवर भावनांचा इतका ताबा होऊन जातो की मग हे मुलं किंवा मुली एकमेकांशिवाय राहायला तयार नसतात. आणि या दोघांच्या मध्ये जेवढे काही अडथळे म्हणून असतात, आई वडील भाऊ जे कोणी असतात ते सगळेच त्यांना विलन वाटायला लागतात, दुश्मन वाटायला लागतात. आणि एवढंच नाही तर याच्यात भरीसभर म्हणून आपली जे टीव्ही, मोबाईल किंवा हे सगळं जे काही आहे, इथं काय असतं माहितीये का, आपल्या इकडे पाऊस पडो न पडो, आपली दुष्काळ शेती भाती सगळं मातीत जाओ, कितीही मोठा दुष्काळ पडो, पण टीव्हीवर वर्षभर पाऊस असतो. टीव्हीवर वर्षभर प्रेमाचे चाळे असतात. टीव्हीवर वर्षभर चुंबन असतो, प्रणय असतो, शारीरिक संबंध असतो. टीव्हीवर मोबाईल हे वर्षभर सगळं असतं ज्याच्यामध्ये वास्तव काहीही नसतं. आणि मग काय होतं, या वयातले मुलं मुली सुद्धा प्रेमात पडतात. 15 ते 20 वयातले किंवा 8वी 9वी पासून तर आपण म्हणू असं 12वी पर्यंतचे किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर पर्यंतचे हे सगळे मुलं काय होतात, या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात. आणि मग तिथून पुढची जी कंडिशन असते ती खूप खतरनाक असते, भयानक असते. आता या व्हिडिओमध्ये आपण 3 स्टेप केलेले आहेत. मुळात आपल्याला समजून घ्यायचंय की 15 ते 20 वयोगटातल्या मुला मुलींना प्रेम होतं का, किंवा ते प्रेमाच्या नावाखाली काहीतरी वेगळं असतं का. आता मुळात मी प्रेमाच्या विरोधात नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी प्रेमविवाहाच्या विरोधात नाही. 100% आपला जोडीदार आपल्याला निवडता आला पाहिजे. आपल्याला प्रेमाशिवाय या जगात दुसरं काही चांगलं नाही, किंवा प्रेमानेच हे सगळं जग आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल. पण मी जे बोलतोय ते आहे किशोरवयीन मुला मुलींच्या बाबतीतलं, आणि ते आता आपण 3 स्टेप मध्ये पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे याच्यातली आकर्षण. काय आहे आकर्षण? आकर्षण म्हणजे नेमकं काय बरं? पहा, काय होत असतं, जेव्हा मुलं किंवा मुली ह्या किशोर वयात असतात, म्हणजेच ते आता तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात किंवा त्यांचं लहान बालकांमधून तारुण्यात पदार्पण होत असतं, अशा वेळेला मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक स्त्राव पाझरतो किंवा त्याची पातळी वाढते शरीरातली. त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला संप्रेरक सुद्धा म्हणू शकतो, है की नाही. तर हे संप्रेरक काय होते, जास्त स्त्रवते. आणि हे संप्रेरक जास्त स्त्रवल्यामुळं त्याचं मुलाचं माणसात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. मुलींमध्ये सुद्धा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हे 2 जे संप्रेरक असतात हे सुद्धा मुलींमध्ये जास्तीत जास्त त्रावायला सुरुवात होतात, आणि तिचं सुद्धा मुलीमधून महिलेमध्ये किंवा तरुणीमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. आणि हे होत असताना त्यांचा लैंगिक विकास तर होतोच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होते, त्यांना लैंगिक आकर्षण खूप होते. म्हणजे परस्पर लिंगी किंवा मुलांना मुलींमध्ये आणि मुलींना मुलांमध्ये खूप जास्त आकर्षण वाटायला लागतं, आणि मग मुलं मुली एकमेकाकडे आकर्षक होतात. आणि याला साधारणतः मुलं किंवा मुलींना असं वाटतं की हा सगळा हृदयाचा खेळ आहे, म्हणजे आपल्या मनाचा खेळ आहे. पण हे असं नसून हा बुद्धीचा खेळ असतो, हा आपल्या शरीराचा खेळ असतो. आणि शरीराचा आणि बुद्धीचा जो खेळ असतो हे एक प्रकारचं केमिकल लोचा असतो. म्हणजे त्याला आपण असं म्हणू की रासायनिक प्रक्रिया असते आपल्या शरीरातली, जी हार्मोन्समुळे घडायला लागते. पण होतं काय माहितीये का, याच्यामध्ये मग मुलं आणि मुली याला प्रेम समजायला सुरुवात करतात. याच्यामधली दुसरी जी स्टेप येते
जेव्हा ते एकमेकांबद्दल प्रेम समजायला लागतात, एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते आणि याच्यामध्ये दुसरी स्टेप येते आणि ती असते शारीरिक संबंधापर्यंत पोहोचण्याची, ज्याला आपण प्रणय म्हणतो. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो प्रत्येक मुलामुलींनी तर पाहिलाच पाहिजे, पण प्रत्येक पालकांनी पाहिला पाहिजे. आवर्जून आपल्या 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलामुलींना दाखवलं पाहिजे. कारण काय, तर आपल्या इकडे लैंगिक शिक्षण नावाची गोष्ट नाही. आपल्याकडे प्रेमाच्या नावावर काय खपवलं जातं हे सगळं याच्यातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आवडणारी व्यक्ती दिसली, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलाला जर त्याची आवडणारी व्यक्ती किंवा मुलीला जर त्याचा आवडणारा जोडीदार किंवा मुलगा दिसला, तर मी तुम्हाला सांगितलं आकर्षण वाढलेलं आहे ऑलरेडी टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजनमुळे. आणि मग अशा वेळेला जेव्हा जास्त आकर्षण असतं ना, अशा वेळेला जर आपली आवडती मुलगी किंवा आपला आवडता मुलगा जर समोर आला, तर आणखी 2 गोष्टींची शरीरातली पातळी वाढते. म्हणजे आणखी 2 संप्रेरकांची म्हणा किंवा आणखी 2 हार्मोन्स खूप वाढतात. त्याच्यामध्ये असते डोपामाइन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोपामाइन. डोपामाइन काय चॉकलेटमध्ये सुद्धा असतं बरं का ते, पण ते तात्पुरतं असतं. पण अशा वेळेला डोपामाइन शरीरातलं खूप वाढते. त्याचबरोबर नॉरएड्रेनालिन नावाचं एक रसायन असतं किंवा संप्रेरक असतं नॉरएड्रेनालिन. तर ते सुद्धा काय होते, शरीरातली त्याची पातळी खूप जास्त वाढते. आणि ही जास्त पातळी वाढली की ते एकमेकांना जवळ जाण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे एकमेकांच्या जवळ असावं, एकमेकांना स्पर्श करावं. तेवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन एकमेकांशी सलगी करता यावी किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करता यावे, इथपर्यंत ते आपल्या शरीरामध्ये त्याची पातळी वाढते आणि त्याची तीव्रता वाढते. आणि हे सगळं होत असतानाच सिरोटोनिन नावाचे एक संप्रेरक असते जे कमी होते किंवा सिरोटोनिन नावाची जे हार्मोन्स आहेत त्याची शरीरातली पातळी कमी होते. आणि ती पातळी कमी झाली की माणसाला काय होते, एखाद्या गोष्टीचं वेड लागते, म्हणजे ऍडिक्ट होतो आपण. जसं परशाला आर्चीचं वेड लागलं होतं की नाही, तसं माणसाला त्या गोष्टीची ऍडिक्ट किंवा सवय होते किंवा व्यसन लागते आणि ते दिसलं नाही की माणूस उदास होतो. म्हणजे एकाच वेळी शरीरामध्ये डोपामाइन आणि नॉरएड्रेनालिन सारखे संप्रेरक तयार होतात किंवा वाढतात त्याची पातळी, आणि सिरोटोनिन नावाचं कमी होते. आणि याच्यामुळे काय होतं की एकीकडे उदासी वाढते तर एकीकडे आपोआप आपल्याला काही न करता सुख किंवा आनंद मिळण्याचं प्रमाण वाढते. त्याच्यामुळे माणसाला इथं भूक लागत नाही, जेवण जात नाही, कामात लक्ष लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही. माणूस तिसऱ्या दुनियेत गेल्यासारखा असतो. आणि या सगळ्या गोष्टीला जेव्हा माणूस तिसऱ्या दुनियेत गेल्यासारखा असतो किंवा त्याला अन्न गोड लागत नाही, झोप येत नाही, कोणत्याच गोष्टी त्याच्यानं चांगल्या होत नाहीत, फक्त एक गोष्ट सोडून, आणि ती म्हणजे आपल्या जोडीदाराचा सहवास. नेमकं त्याच गोष्टीला आपल्या दलिंदर टीव्हीनं, आपल्या मोबाईलनं आणि आपल्या इथल्या चित्रपटसृष्टीनं प्रेम असं गोंडस नाव दिलं. मुळात प्रेम आणि या आपल्या अवस्थेचा काही एक संबंध नाही. पण आजकाल तुम्ही चित्रपट पाहिले असतील टीव्हीवरचे किंवा कोणते, तर एकदम लहान लहान मुलींना घेऊन पिक्चर बनवल्या जात आहेत किंवा मुलांना घेऊन. जसं की आर्ची असेल, परशा असेल, काय त्यांच्या तोंडावर अजून मिशी सुद्धा, म्हणजे ओठावर मिशी सुद्धा फुटली नव्हती, त्यांना घेऊन पिक्चर बनवलाय. किंवा फॅन्ड्री असेल किंवा असे वेगवेगळे बरेच पिक्चर आहेत ज्याच्यामध्ये शाळेतल्या मुलांचे आणि मुलींचे प्रेम प्रकरण दाखवलेत. मुळात ही अवस्था प्रेमाची नाहीये. मुळात ही अवस्था आहे आपल्या शरीरातील बदलाची आणि शारीरिक आकर्षणाची. पण त्याला आपण असं पिक्चर मध्ये प्रेम दाखवलं आणि त्याच्यामुळे ही जी मुलं पिक्चर पाहत आहेत किंवा टीव्ही मोबाईल पाहत आहेत, यांना असं वाटत आहे की हेच प्रेम आहे. म्हणजे यांना अजून हे कळालंच नाही की हे प्रेम नाही, ही आपल्या शरीराची एक अवस्था आहे आणि शरीराच्या अवस्थेला ते प्रेम समजून घेतात. आणि मग काय होतं, यांचं एक अशी कंडिशन येते या टीव्ही या सगळ्या गोष्टीमुळे पाहिल्यामुळे की यांना ते प्रेम वाटायला लागतं. आणि मग याच्यातूनच काय होतं की शाळेतल्या 15 ते 18-20 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणं जुळून येतात. त्याच्यातून मग त्यांचा सहवास वाढतो. सहवास वाढला की शारीरिक संबंध होतात. मग त्याच्यातून पळून जाण्यासारखं आलं. त्याच्यानंतर अल्प वयामध्ये म्हणजे कमी वयामध्ये आई किंवा वडील बनण्यासारखं असेल आणि मग पळून जाऊन लग्न असेल, तिथं राहणं असेल, मग भांडणं आणि मग त्याच्यातून मारामाऱ्या आणि त्याच्यातूनच मग प्रकार घडतात की अगदी आपल्या पार्टनरला संपवणे किंवा शक्य नाही झालं तर ऍसिड हल्ले वगैरे अशा भयानक गोष्टी घडतात. रोज पेपरमध्ये आपण असे कित्येक गोष्टी पाहतो की मुलाने मुलीला फुसलावून पळवलं किंवा दोघं जण गेले त्याच्यातलं एकच सापडलं, एक गायब झालं. म्हणजे याचं प्रमाण भयानक वाढलंय. त्याच्यामुळे पालक सुद्धा चिंतित आहेत आणि मुलांचं आणि मुलींचं सुद्धा भविष्य आता धोक्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही ज्याला प्रेम समजता या वयामध्ये, ते प्रेम नाही, ती एक शारीरिक प्रक्रिया आहे, ती एक शारीरिक अवस्था आहे. आणि हे सगळं आपल्या मेंदूतून स्त्रावणाऱ्या हार्मोन्समुळे किंवा आपल्या शरीरातल्या हार्मोन्सच्या बदलामुळे होत आहे. हे त्यांना समजून सांगणारं कोणी नाही. त्याच्यामुळं ते या गोष्टींचा गैरसमज करून घेतात की हे प्रेम आहे आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी वाढतायत. तर प्रत्येकानं आपल्या लेकरा बाळांना जे की 8वी 9वीला गेले त्यांच्यासोबत या विषयावर चांगली चर्चा करावी, या बाबतीत त्यांना माहिती द्यावी. आणि मुलामुलींनी सुद्धा हा व्हिडिओ पाहावा, जेणेकरून तुम्हाला जे वाटतं ना तुमच्या स्वप्नातला भंगिऱ्या राजकुमार आहे किंवा पुढे आपलं काय होणार आहे किंवा काय नाही, तुमच्या स्वप्नात जे येतं त्या सगळ्या गोष्टी वास्तविक नाहीत, तर त्या एक शारीरिक म्हणजे शारीरिक अवस्थांचा भाग आहे.
हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे। जसं तुम्हाला जर आत्ताचा हा माझा व्हिडिओ खूप आवडला असेल तर मी याच्यानंतर दुसरा पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की मग अशा कंडिशन मध्ये आपल्या पाल्यांना वाचवायचं कसं किंवा मुला मुलींनी सुद्धा याच्यातून बाहेर कसं पडायचं यासाठी सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे। पण तत्पूर्वी मला किमान 1000 एक तरी कमेंट अशा यायला पाहिजे की जेणेकरून मी तो व्हिडिओ बनवावा। तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा की तो दुसरा भाग आपण घेऊन यायचा आहे का आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पुढची पिढी आपल्याला वाचवता येईल किंवा तिला चांगलं घडवता येईल आणि आईवडिलांचं पालकांचं टेन्शन कमी होईल। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ठीक आहे, थांबूया तिथं। धन्यवाद।